आणि आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। एकनाथ खडसे यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एकनाथ खडसे यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। दिल्लीमध्ये ही भेट झालेली आहे। एकनाथ खडसे यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। एकनाथ खडसे यांचा अद्यापपर्यंत भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही आणि लवकरच त्यांना मोठी जबाबदारी दिली जाईल अशा बातम्या सुद्धा समोर येत आहेत आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एकनाथ खडसे यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय, हा फोटो आपण पाहतोय। एकनाथ खडसे यांच्यासोबत रक्षा खडसे सुद्धा उपस्थित आहेत। अमित शहांची या दोघांनी सुद्धा भेट घेतलेली आहे। भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का, नेमका या भेटी मागे काय दडलेलं आहे हे आता लवकरच समोर येणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एकनाथ खडसे यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। नेमक्या या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान अद्याप त्याचा तपशील समोर आलेला नाहीये, मात्र भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। कालच अनेक ठिकाणी बातम्या सुद्धा समोर आलेल्या होत्या। एकनाथ खडसे यांना लवकरच मोठी जबाबदारी दिली जाईल अशा संदर्भातलं वृत्त सुद्धा आलेलं होतं आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, एकनाथ खडसे आणि अमित शहांची भेट झाली आहे, नेमकं या भेटीमध्ये काय घडलंय? बेटा, काल रात्री एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे या दोघांनाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। अमित शहांच्या निवासस्थानी, दिल्लीतील निवासस्थानी भेट झाल्याची माहिती आहे। तर रक्षा खडसे यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाचा चार्ज घेतल्यानंतर ते अमित शहा यांची भेट घेतली होती। त्याच अनुषंगाने ही सदिच्छा भेट असल्याचे बोलत होते। पण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।